हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. वेलकम टू द डबल ओ अकॅडमी. तर अलीकडेच शिक्षण विभागाने शिष्यवृत्तीची म्हणजे स्कॉलरशिपची जी काही एक्झाम आहे त्यामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर त्या संदर्भात आपण संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याचपूर्वी आपल्याकडे टेटची बॅच स्टार्ट होत आहे. ती फक्त गणित व बुद्धिमत्ता यासाठी असेल. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर तुमचे होतील. त्यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण केलं जाईल. सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर होतील. टेस्ट सिरीज व ई बुक्स नोट्स तुम्हाला मोफत पुरवल्या जातील. व्हिडिओ डाउनलोड सुविधा देखील आहे. डिजिटल बोर्डवर लाईव्ह क्लास होतील. तसेच लेक्चर तुम्ही अनलिमिटेड वेळा बघू शकता. जर तुम्हाला ही बॅच जॉईन करायची असेल तर 8010457760 या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही ही बॅच जॉईन करू शकतात. तसेच आपल्याकडे टेटची पण बॅच स्टार्ट झालेली आहे. त्यामध्ये बालमानसशास्त्र विषयासहित ही फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच असणार आहे. त्यामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर तुमचे होतील. त्यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण केलं जाईल. सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर होतील. तसेच ई टेस्ट ई बुक्स नोट्स तुम्हाला मोफत पुरवल्या जातील. व्हिडिओ डाउनलोड सुविधा देखील आहे. डिजिटल बोर्डवर तुम्ही लाईव्ह क्लास पाहू शकता. लेक्चर तुम्ही अनलिमिटेड वेळा तुमच्या वेळेत कधीही बघू शकता. तुम्हाला जर ही फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच जॉईन करायची असेल तर 8010457760 या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता. किंवा तुम्हाला या संदर्भात जर काही डाउट्स असतील तरी पण 8010457760 या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमचे डाऊट क्लिअर करू शकता. चला, तर जी काही शिष्यवृत्तीची एक्झाम होते 5वी आणि 8वी मध्ये, तर ती आता 4थी व 7वी मध्ये घेण्याचा निर्णय केला गेलेला आहे. जी आता 5वी आणि 8वी मध्ये जी एक्झाम होते ती आधी 4थी व 7वी मध्ये होत होती. तर आता ती आधीप्रमाणेच आता पण 4थी आणि 7वी मध्ये होईल असा निर्णय घेतलेला आहे. का तर राज्यातील बहुतांश गावांमध्ये इयत्ता 4थी पर्यंत शाळा असल्यामुळे त्यांच्या आग्रहाने शासनाने हा निर्णय घेतलेला आहे. इयत्ता 4थी व 7वीतच शिष्यवृत्तीची एक्झाम घेण्याची घोषणा शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांनी केलेली आहे. आणि आताची जे शैक्षणिक वर्ष आहे त्यामध्ये 5वी आणि 8वी साठी ही शिष्यवृत्तीची एक्झाम होणार होती. ती ह्या वर्षी तशीच 5वी आणि 8वी ची पण होणार आहे. तसेच शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांनी शिष्यवृत्ती संदर्भात हा एक मोठा निर्णय घेतलेला आहे. 5वी आणि 8वी मध्ये स्कॉलरशिपची एक्झाम होत होती ती आता पूर्वीप्रमाणे 4थी आणि 7वी मध्ये होणार आहे. आणि अजून काय निर्णय घेतले तर देशातील सर्व शाळांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवला जाईल. तसेच शाळेत विद्यार्थ्यांना सैनिकी प्रशिक्षण दिले जाणार आहे. आणि विद्यार्थ्यांना हेल्थ कार्ड बनवण्यात येणार आहे. आणि जो काही शैक्षणिक विभागातील जो काही महत्त्वाचा बदल आहे तो आहे दरवर्षी होणारी शिष्यवृत्तीची परीक्षा ही पूर्वीप्रमाणे 4थी आणि 7वीतच होणार आहे. हा एक मोठा बदल झालेला आहे. या संदर्भात एक मोठा निर्णय घेतलेला आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.